घालतोय आणि चवीनुसार मीठ. हे चांगलं चोळून घ्यायचंय ह्याला. आता हे लावून घेतलं आपण की ह्याला चांगलं एक अर्धा ताससाठी आपण ह्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवूयात. सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आपण. आता ह्याला अर्धा ताससाठी आपण असंच ठेवू. आता एका पातेलं घ्यायचं आहे मोठं. त्याच्यामध्ये आपण घालूयात 2 चमचे तेल. तेल थोडं छान गरम झालं की त्यात आपण टाकूयात थोडंसं जिरं आणि आता कांदा घालूयात आपण त्याच्यात. कांदा छान परतला कांद्याला असं छान मऊसूत लालसर होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला. झालं की मग आपण घालूयात आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. आता 1-2 मिनिट चिकनलाही छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे चिकनला. आता चिकन छान परतलं की त्याच्यावर एक डिश ठेवून आपण चिकनला पाणी सुटेपर्यंत त्याचं चिकनचं स्वतःचंच पाणी छान सुटतं त्याच्यामध्ये चिकनला शिजू द्यायचं. तर जोवर आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण थोडे आपले मसाले हे करून भाजून घेऊया. तर सर्वात आधी आपण घेऊया जिरं. त्याच्याबरोबरच टाकूया 1 दालचिनी, 1 इंचाचा तुकडा घेतला. 2-3 टीस्पून आपण धने घेतलेले ते पण ह्याच्यात टाकूया. हे 7-8 आपण हे घेतले तेच लवंग. हे 7-8 काळी मिरी घेतली आपण आणि याला सर्वाला आपण छानपैकी भाजून घेऊ. आपण टाकूयात तीळ. हे 2-3 टीस्पून तीळ घेतलेले आपण टाकूयात. सगळे भाजेपर्यंत मिडियम ह्याच्यावर आपण खाली सरकून घेऊया.
आता आपले मसाले चांगले भाजलेले आहेत. आता तिळही तटलेला आवाज येतोय. आता आपण ते सगळे मसाले एका डिशमध्ये काढून घेऊयात. छान भाजलेत आपले मसाले. बस आता आपण एवढ्या स्टेजवर काढून घेऊयात पण आता सगळे मसाले. आता ह्याच्यातच टाकूयात आपण अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं. अर्धी वाटी घेतोय आपण सुकं खोबरं, ते टाकूयात. आता त्याला आपण परतून घेऊयात चांगलं लालसर होईपर्यंत. आता आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे. आपण त्या सुक्या मसाल्यांमध्ये खोबरंही काढून घेऊयात. जास्त करपायचं नाही आहे आपल्याला खोबरं, नाही तर मग कडू होईल. आपलं ग्रेव्हीला कडू वास येईल किंवा टेस्ट पण कडू येईल. आता हे सगळं आपण थंड करायला ठेवूयात आणि आता घालूयात कांदा. त्यासाठी आपल्याला आता कांदा परतून घेऊयात. एक मोठा चम्मच असं तेल घालूयात आपण. बस. आणि त्याच्यात हे 2 मोठे कांदे मी घेतलेले चिरून बारीक, ते घालूयात आपण ह्याच्यात. आता ते पण चांगले परतून घेऊया सगळं.
हे चांगले लाल होईपर्यंत छान परतून घेऊयात आपण कांद्यांना. आता आपली कढाई चांगली गरम झालेली आहे. आपण ह्याच्यात घालूया 2 मोठे चमचे तेल. आता तेल गरम झाले, आपण 1 चमचाभर जिरं टाकून घेऊया. आता आपलं जिरं तडतडलंय. आता त्यात आपण टाकूया 1 छोटा कांदा. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर. बारीक करूयात गॅसला. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. थोडीशी कोथिंबीर टाकूयात आपण ह्याच्यात आणि ह्याला छान हलवून घेऊया, परतून घेऊया. आता ह्याच्यातच आपण घालूयात आपण वाटलेला मसाला सगळा. आता मसाला छान परतून घेऊयात ह्याच्यात. आपला मसाला परततोय, त्याच्यातच आपण टाकूयात 1 मोठा चमचाभर काश्मीरी मिरची पावडर. परत टाकतोय आपण कांदा लसूण मसाला 1 चमचाभर. जितकं तिखट हवं असेल ते इतकं तुम्ही तिखट करू शकता. एक चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं. आता सगळे मसाले एकजीव झालेले आहेत. थोडा वेळ अजून परतूयात मसाल्याला, म्हणजे आपला मसाला चांगला शिजेल. ज्यात खरी चव तर आपल्या मसाल्यामध्येच असते. की चांगला मसाला चांगला परतला की आपल्या कुठल्याही जिन्नसला चव चांगली येते पदार्थाला. तर आपण आपला मसाला छानपैकी परतून घेऊया.
आता त्यातच थोडंसं पाणी टाकूया, मसाला जळू नये म्हणून आपला. आता मसाला चांगला एक 5 मिनिटं आपण छानपैकी शिजवून घेऊया. इथं मी सुकं हे रस्सा, थोडा पिवळा रस्सा बाजूला काढून ठेवला आहे मुलांसाठी, आणि हे सुकं आपलं बाजूला करून ठेवलेलं आहे. आता ह्या रश्श्यामध्ये आपण ह्याच्यातला थोडा मसाला टाकूया. मसाला चांगला परतला आहे. आता तेल पण सुटलं आहे आता त्याला. आता थोडा मसाला मी ह्याच्यात टाकते रश्श्यामध्ये. आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपलं सुकं टाकूया त्याच्यात. पूर्ण टाकते म्हणजे ॲक्च्युली मी थोडंसं काढा 1 मिनटं भर ह्याला चांगलं परतून घेऊयात आपण. हळू परतूया म्हणजे सगळे मसाले आपल्या चिकनमध्ये जातील. लागल्यास ह्याच्यातलं थोडंसं आपण रस्सा ह्याच्यात घालूया. मला किती पातळ किती सुक्का हवं आहे पहा. आणि ह्याच्यात 2 कळ्या पण घातले. मीठ लागल्यास मीठ वरनं टाका, कारण की आपण चिकन शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मग मीठ टाका. थोडंसं मीठ टाकून घेते. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात आपण आता वरनं. आता एकदा परतून घेऊया. आपलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा हा तयार आहे. आता तर्रीसाठी आपल्याला या चिकन सुक्का तर आपलं रेडी झालं आहे. आता चिकन रस्स्यासाठी जर तर्री हवी असेल तर आपल्याला हॉटेलमध्ये हा वेगळा असा तडका देतात ते. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तर थोडंसं पळीमध्ये तेल गरम करून त्याच्यात तिखट टाकून ह्याच्यात टाकतात, म्हणजे एक छान वरती अशी तर्रीची लाल कलरची लेअर येते. तर आपल्याला हवं असेल तर आपणही करू शकतो ह्याच्यात, नाहीतर मी असाच ठेवते आहे. जितका दाट हवा असेल तुम्ही रस्सा ठेवा. आणि आपलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा तयार आहे. आता आपण करूयात प्लेटिंग.